भंडारा जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायत हद्दीत बोगस प्लॉट विक्रीचा घोटाळा समोर आला आहे। विवेकानंद नगरी म्हणून सन 2007 मध्ये पहिला येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दयानंद रामाजी नखाते तथा भंडारा शहरातील व्यावसायिक अजय रमेश भागवत यांनी विवेकानंद नगरी म्हणून लेआउट बनविला व त्याची रजिस्टर ऑफिस भंडारा येथून अनेक प्लॉट धारकांना विक्री पत्र करून दिले आहे। परंतु या लेआउट मध्ये 2007 च्या ग्रामपंचायतीच्या प्राप्त नकाशानुसार 50 प्लॉटचा नकाशा आहे, तर भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे 44 प्लॉटचा नकाशा दिसत आहे। तसेच एका लेआउटचे ग्रामपंचायत मध्ये 50 प्लॉट तर महसूल विभागाकडे 44 प्लॉटचा नकाशा असून गावकऱ्यांना खोटे कागदपत्र दाखवून त्यांची दिशाभूल करून फसवणुकीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे। 7/12 प्रमाणे या जमिनीवर खुल्या जागेतील क्षेत्राचे सुद्धा विक्री पत्र गावातीलच 6 मोलमजुरी धारकांना हे ओपन स्पेसचे प्लॉट विक्री करण्यात आले आहे। त्यानुसार गावातीलच शिवा चोले व गोपाल चवडे यांच्यासह इतरांनी प्लॉट खरेदी केले, परंतु आपली फसवणूक झाल्याचे समजतात त्यांनी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीकडे तक्रार दाखल केली आहे। त्या तक्रारीनुसार तत्कालीन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भुर्ले यांनी प्लॉट धारकास पैसे परत करण्याचे निर्देश बैठकीत दिले व आपसी समझोता करून पैसे परत करण्याचे दयानंद नखाते यांनी रीतसर एका कागदावर लिहून दिले, परंतु अद्यापही ती मूळ रक्कम परत करण्यात आली नाही। या सर्व लेआउट मध्ये जी जागाच नव्हती त्या जागेवर कागदपत्रे प्लॉट असल्याचे दाखवून या गावकरी नेत्याने गोरगरिबांची फसवणूक केली व आता पैसे परत देण्याच्या नावाखाली भूलथापा देत आहे। गावातील तंटे गावातच सोडवा या शासनाच्या धोरणाला सुद्धा काडीमा फासण्याचे काम धारकांनी केले आहे। प्लॉट खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी अड्याळ पोलीस स्टेशन गाठून लेआउटचे मालक दयानंद नखाते तथा अजय भागवत यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे। शिवा डोमाई चोले पहिला पोस्ट भंडारा जिल्हा 4 लाख रुपये देवाला तयार झाले, त्याने काही पैसे दिला नाही। 2 लाख रुपये दिला, 2 लाख रुपये बाकी आहेत, देऊन नाही राहिले अजूनही पैसे। 20 वेळा मी गेलो तंटामुक्ती अध्यक्षाला म्हणलो का भाऊ आपले पैसे काही भेटले नाही, देतो नका भाऊ असाच म्हणते अजूनही। कपडी उतरा लावलं, कपडी उतरून झाल्यावरही पैसे नाही भेटले आपल्याला, 2 लाख रुपये बाकी आहेत। आमच्याकडे मागे तंटामुक्तीच्या समितीमध्ये शिवा चोले आणि गोपाल चवडे यांनी तक्रार केली होती। त्यानिमित्ताने आम्ही त्यांची एक बैठक ग्रामपंचायत कार्यालय इथे आमच्या समितीसमोर ठेवण्यात आली होती। त्यानुसार अर्जानुसार आम्ही त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं होतं। त्यावेळेस असं झालं होतं की त्यांनी लेआउटमध्ये दयानंद रामाजी नखाते आणि अजय भागवत यांच्याकडून त्यांनी लेआउटमधून काही प्लॉट्स खरेदी केलेले होते, पण त्यांची आमच्या निदर्शनास असे आले की त्यांची रजिस्ट्री झाली नव्हती त्या प्लॉटची। तर त्यावेळेस त्यांना तो एक प्रश्न पडला होता की रजिस्ट्री न झाल्यामुळे त्यांच्यासमोर तो एक प्रश्न आला की त्यांना जागा हवी होती, पण ते रजिस्ट्री होऊ शकत नसल्यामुळे आम्ही एक आपसी समझोता त्यांच्यामध्ये घडवून आणला की बा यांना रजिस्ट्री होत नाही आहे, तर यांना तुम्ही आपली जे रजिस्ट्री होत नसल्यामुळे त्यांना जो मोबदला आहे तो परत करावा। तर त्यावेळेस असं ठरलं की प्रत्येकी शिवा चोले आणि गोपाल चवडे यांना त्यांची प्लॉट साधारणतः 2000 स्क्वेअर फीट असं काहीतरी होतं, त्यांना 4 लाख रुपये देण्याचे ठरलं होतं। त्यानुसार गोपाल चवडे आणि शिवा चोले यांना तो मोबदला देण्यात आला होता। आतापर्यंत सर्व लोकांना पैसे मिळाले का? नाही, त्यावेळेस फक्त आमच्याकडे 2 जणांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यानंतर आम्हाला असं कुणाचे पर्सनली अर्ज प्राप्त झालं नव्हतं। त्यांनी एकदा मग एक प्रयत्न झाला होता मधात, पण त्यांनी ते त्यांच्या भागवत आणि दयानंद नखाते यांच्याशी भेटून
काही करता येईल म्हणून त्यांनी ते प्रयत्न केले, पण ते प्रयत्न झाले नाही. आम्ही पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी तो कोर्टामध्ये जाण्याची गोष्ट झाल्यानंतर मग आम्ही सांगा. त्यापैकी गोपाल चेवडे यांना जवळपास पूर्ण रक्कम मिळाली. शिवा चोले याची काही रक्कम बाकी आहे मिळायची. सदर तर सदर आम्ही ज्यावेळेस त्या नकात्याशी चर्चा केली, त्यांनी म्हटलं ठीक आहे, मी त्यांना लवकरात लवकर, माझ्याकडे अमाऊंट नसल्यामुळे मी त्यांना लवकरात लवकर तो मोबदला प्राप्त करून देईन आणि त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न हे करेन. लेआउट धारकांचं नाव काय आहे? लेआउट धारकाचे नाव आहे दयानंद रामाजी नखाते आणि अजय रमेश भागवत.